नमस्कार. नमस्कार. मी राजेश सोनवणे. आपण ह्या प्लॉटवर 1 महिन्याचा प्लॉट होता. हो. त्याने टेक्नॉलॉजी वापरली. तर तुम्ही तुमचा अनुभव. मी सुरेश महाजन सारोळा, तहसील निंबाळकर, जिल्हा बुरहानपूर येथे 1 महिन्यानंतर किरण टेक्नॉलॉजी सुरुवात केली. 1 महिन्यानंतर दुसऱ्या महिन्यातही, तिसऱ्या महिन्यातही. तर त्यामुळे जळांची संख्या भरपूर आली आणि थंडीच्या दिवसामध्ये 4 महिन्यापर्यंत प्लॉट थांबला नाही. त्यामुळे मग थंडीमध्ये परत मी 5व्या 6व्या महिन्यामध्ये येईन केलं, तर 6व्या महिन्याला फणीची येण आली. गळ येणं सुरुवात झाली. मग त्यामुळे स्प्रेही घेतले आणि खालूनही दिलं. त्यामुळे सर्व एकसारखं येण झाली आणि मग नंतर 10 महिन्यामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंगला येऊन गेलो. तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला आला. हा. तर तुमच्याकडे पहिले काय रास येत होती आणि आता नंतर काय रास आली? हार्वेस्टिंग सर्वात पहिले आली आपली. 10 महिन्यामध्ये कटिंग सुरू झाली आणि रास ही 2 किलोनी वाढली. आणि मला जी भीती होती की मईमध्ये यांच्या जळा खराब होतील किंवा काही होतील, तर आपण जी किरणची टेक्नॉलॉजी वापरली त्यामुळे मुलांची संख्या भरपूर राहिल्यामुळे ते माल लवकर तयार झाला. पहिले काय रास येत होती तुमच्या? पहिले 17-18 ची रास येत होती, आता 21-22 ची रास आली आहे. मातीविषयी तुम्ही काय सांगा? मातीविषयी आहे की त्यांची किरणच्या टेक्नॉलॉजीमुळे माती सुपीकता आली, नरम झाली आणि इथे 6 फूट काळी आहे. त्यामुळे जमीन तापमान जसं 40च्या जवळपास गेलं की फाटते, ती फाटली नाही. तर त्यामुळे काय झालं की न्यूट्रिशन जे बी दिलं होतं ते जळांमुळे उचललं गेलं, त्यामुळे माल लवकर तयार झाला. आपटे एकदम